नमस्कार मित्रांनो, मी सूरज देशमुख आणि तुम्ही पाहता सह्याद्री माझा न्यूज। मित्रांनो, अनेक शेतकरी बांधवांचे आम्हाला मेसेजेस होते की तुम्ही शेतकरी विषयक एक प्रोग्राम राबवा। त्या संदर्भात सह्याद्री माझा न्यूज घेऊन आलेला आहे माझा उद्योग। आणि आजचा जो एपिसोड आहे हा खास करून शेतकऱ्यांकरिता आहे आणि संपूर्ण हा व्हिडिओ पाहायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सह्याद्री माझा न्यूज माझा उद्योग। आणि आज आहे आपल्या सोबत ऋषिकेश पाटील जळमकर, जे संचालक आहे जळमकर इंडस्ट्रीजचे। काय सांगतात शेतकऱ्यांकरिता ते जाणून घेऊ। सह्याद्री माझा न्यूजच्या माझा उद्योग या एपिसोडमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्या सोबत आहेत ऋषिकेश जळमकर। दादा, सर्वप्रथम मला सांगा, नमस्कार, सह्याद्री न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। मला एक सांगा दादा, उद्योगाकडे कसे काय वाटले? उद्योगावर म्हणजे माझे वडील वगैरे होते, ते आधी सगळे हाच व्यवसाय घेऊन बसलेले होते। समजा 1996 मध्ये माझ्या वडिलांनी हा बिझनेस चालू केला होता। हा जवळपास 2018 पर्यंत त्यांनी सांभाळला। 2018 मध्ये माझे वडील मृत्यू पावले। त्यानंतर जवळपास 5 ते 6 महिने माझं वर्कशॉप बंद राहिलं। त्याच्यानंतर मी स्वतः स्ट्रगल वगैरे करून सगळ्या नवीन माहिती आणि सर्व कास्तकारांना लागलेल्या वस्तूंची निर्मिती करून हा पुन्हा डेव्हलप केलेला बिझनेस आहे। समजा पण आपण नवीन प्रतिक्रिया करतो, कस्टमरचा चांगला आपल्यासाठी प्रतिसाद आहे आणि कस्टमर आपल्याकडे खूप जुळून आहेत। त्याच्यामुळे आज आपण या ठिकाणी टिकून आहोत। दादा, आता एकंदरीत जर पाहिलं तर हे युग आता स्पर्धेचं झालेलं आहे। बरोबर उच्च शिक्षित आहे। कधी असं वाटलं नाही का की उद्योग सोडून कुठेतरी आपण नोकरी करावी, उद्योगाला प्राधान्य दिलं? काय सांगू शकतो? बरोबर नाही, मला तर असं वाटतं दुसऱ्याच्याकडे नोकरी केल्यापेक्षा आपला स्वतःचा बिझनेस घेऊन बसलेलं परवडलं कधी। आणि हा कास्तकारी बिझनेस असा आहे की याच्यामध्ये प्रॉफिटही चांगला आहे आणि जे कास्तकार जुळलेले आहे हे आपल्यासोबत एकदम नेहमी सोबत राहतात। बिलकुल आपण या हिशोबानेच काम करतो। आणि मी स्वतः आज कष्ट करत आहे। समजा माझ्याकडे कारागीर नसताना मी सुद्धा काम करतो, पण मला असं वाटते की आपल्यामुळं 10 लोकांना रोजगार प्राप्त होऊन राहिला, याच्यात मला खूप आनंद आहे। अशा युवकांना जे उद्योगामध्ये जुळवायची इच्छा आहे की त्यांचा स्वतःचा उद्योग त्यांना सुरू करायचा आहे, अशा युवकांना काय संदेश देणार? बिलकुल, मी तर म्हणतो दुसऱ्याकडे नोकरी केल्यापेक्षा स्वतःचा बिझनेस कधी चालू करा। टेलर काम का होईना, चप्पल शिवायचा बिझनेस का होईना, पण स्वतःचा बिझनेस चालू करा। माणूस नोकरीच्या याच्यातून फक्त गरजा पूर्ण करू शकतो, पण बिझनेसमध्ये माणूस मोठा व्हायला वेळ लागत नाही। हा मी संदेश सगळ्यांना देऊ इच्छितो। आता हा उद्योग तुम्ही करत आहात आणि असा कोणता प्रसंग आतापर्यंत घडलेला का नाही की कुठंतरी असं वाटावं की नाही इथं थांबून जाव, असा कुठला असा प्रसंग आठवते की घडलेला आहे? नाही, असा तर कुठला प्रसंग आहेच नाही बिलकुल, कारण सगळं व्यवस्थित चालू आहे बिलकुल। आणि सगळ्यात जास्त नवीन उपक्रम चालू असल्याने कास्तकारांचा आपल्यासाठी खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहे आणि खूप व्यवस्थित बिझनेस चालू आहे। त्याच्यामुळे हा आमच्या डोक्यात विचारच येत नाही बिलकुल। नवीन कल्पना येतात, नवीन आम्ही प्रयोग करत राहतो। आज आपली जळमकर इंडस्ट्रीज शेतकऱ्यांसाठी कुठले साहित्य अवजार प्रोव्हाइड करत आहे? माझ्याकडे डवरणीसाठी सगळ्यात बेस्ट हे आहेत आणि मी कर्नाटक, गुजरात, पंजाब या ठिकाणून माल आणून इथं स्वतः आपल्या हिशोबाने जे चालणारे, आपल्या महाराष्ट्रात जे चालणारं ॲडजस्टमेंट आहे ते उपक्रम आपण बनवतो सध्या जागेवर। आणि याचा प्रतिसाद एकदम जबरदस्त मिळत आहे। त्याच्यानं कस्टमर हा असा आहे की हा दर्यापूरला आल्यानंतर जळमकर कृषी इंडस्ट्रीजमध्ये व्हिजिट दिल्याशिवाय जात नाही बिलकुल। 100% गॅरंटी बिलकुल तेवढी। अनेक असे शेतकरी राहतात दादा की त्यांच्याकडे भांडवल नसते, पण त्यांना अवजार घ्यायची असते। अशा शेतकऱ्यांची कुठली योजना स्टार्ट केलेली आहे की कुठला फायनान्स आहे का आपल्याकडे? बरोबर, आपण त्यासाठी एक स्कीम राबवलेली आहे। बजाज फायनान्स मध्ये आपलं टायअप आहे। 0 बजेट प्रोसेसिंग फी मध्ये आणि 0 बजेट प्रोसेसिंग फी लागते।
तर त्याच्यामध्ये आपण कस्टमरला म्हणजे एक उदाहरणार्थ 20,000 रुपये आणा आणि 1,00,000 रुपयापर्यंत आपल्याकडे अवजारे घेऊन जा, अशी पण व्यवस्था केलेली आहे आपण. शेतकऱ्यांना काय आव्हान करणार? शेतकऱ्यांसाठी तर आपण आहोत बिलकुल, आणि शेतकऱ्यांचा चांगला सपोर्ट आहे. शेतकऱ्यांना नक्कीच सांगणार मी की बिलकुल दरवर्षी आपल्याकडे नवीन नवीन उपक्रम राबवले जातात. यावर्षी पण नवीन काहीतरी करू, यावर्षी नवीन काहीतरी स्कीम ठरवू. माझ्याकडे काही कस्टमरचे मेसेज वगैरे आलेले होते मला व्हॉट्सअपवर की बा तुम्ही ऋषिकेश सर तुम्ही नवीन नवीन स्कीम वगैरे काढा, जसे इलेक्ट्रॉनिक्स वगैरे ॲडजस्टमेंट चालू, म्हणजे त्यांच्यामध्ये स्कीम खूप आहेत, तसे आपण तुम्ही पण स्कीम वगैरे राबवा. तर आपल्याला त्याची काही गरज वाटत नाही, पण तरी आपण कास्तकारांनी आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे, पण आपण त्याच्यामध्ये काहीतरी स्कीम नवीन राबवणार आहोत. इथे या 8-15 दिवसात आपण नवीन स्कीम राबवणार आहोत, ते 1 जानेवारीपर्यंत राहील. त्याच्यामध्ये आपण विविध उपक्रम म्हणजे असे की जवळपास गिफ्ट वगैरे त्या सगळ्या गोष्टी राहतील, आणि कोणी किती रुपयाची खरेदी केली त्याच्या जसं आपण कुपन वगैरे देतो समजा, त्या हिशोबाने आपण ते पूर्ण प्लॅनिंग वगैरे चालू आहे आमचे सगळे. त्या बाबतीत मीटिंग वगैरे रोजच चालू असते. तर नक्कीच आज आपल्यासोबत होते ऋषिकेश पाटील जळमकर. मित्रांनो, खरोखर एक उद्योग जर सुरू करायचा असेल त्यासाठी लागते पहिले भांडवल, आणि त्यानंतर सुरू होते स्ट्रगल लाईफ. असं स्ट्रगल लाईफमधून निर्माण झालेलं हे व्यक्तिमत्व ऋषिकेश पाटील जळमकर. मित्रांनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि जोडून राहा सह्याद्री माझा न्यूज करिता सूरज देशमुखसह रवी नवलकार, दर्यापूर.